नमस्कार। या व्हिडिओमध्ये आज आपण जायकवाडी धरणातील आजच्या पाणीसाठ्याबद्दल तसेच धरणातील आजची पाण्याची आवक व जावक किती आहे याची पण माहिती घेणार आहोत। तर चला या व्हिडिओला सुरुवात करू। जायकवाडी धरणाचे कार्यकारी अभियंता प्रशांत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार मागील 2 दिवस नगर आणि नाशिक जिल्ह्यामधून होणारी आवक चांगली होती, पण आजच्या दिवशी आवक घटली आहे। याचा परिणाम जायकवाडी धरणातील पाणीसाठ्यावर नक्कीच पडेल। पण त्याचबरोबर त्यांना आशा आहे की धरणातील वरील बाजूस चांगला पाऊस पडेल आणि यावर्षी धरण 100% भरले जाईल। पण आवक जर अशीच राहिली तर धरणातील आजचा पाणीसाठा पण कमी होऊ शकतो, कारण माजलगाव धरणासाठी 500 क्युसेकने पाणी सोडलं आहे, तसंच दुसरा पण विसर्ग चालू आहे। यामुळे धरणातील आवक 500 क्युसेक किंवा त्यापेक्षा जास्त राहिली तरच धरणातील पाणीसाठा आहे त्या लेवलला राहू शकतो, नाहीतर धरणातील पाणीसाठा पण कमी होईल। जर आकडेवारीमध्ये पाहायचं म्हटलं तर धरणाची एकूण क्षमता 2909.04 दलघमी, आजचा पाणीसाठा 2677.37 दलघमी, उपयुक्त पाणीसाठा 1939.26 दलघमी। टक्केवारीमध्ये पाहायचं म्हटलं तर 89.33% धरण आज भरलेलं आहे। माजलगाव धरणासाठी उजव्या कालव्यात केलेला विसर्ग 500 क्युसेक। जरी माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा। अशाच प्रकारची माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा। भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये। तोपर्यंत नमस्कार।